Hey guys, hello everyone and welcome back to my channel once again. आणि आज आहे खास दिवस. रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि माझ्या चिमुकलीचा वाढदिवस आहे, प्रथाचं माझ्या, आणि त्याच्यामुळे मी हे ब्लॉग आतापासून सुरुवात करते आहे. तर आम्ही सगळे तिला विश केले ऑलरेडी, पण परत एकदा छानपैकी विश करणार आहे आणि तिचं तोंड गोड करणार आहे. चला विश करा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू प्रथा, हैप्पी बर्थडे टू यू प्रथा, हैप्पी बर्थडे टू प्रथू, हैप्पी बर्थडे टू यू. वाव. तर तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम जे आहे भरभरून माझ्या लेकीला द्या. तिचं आयुष्य उद्दंड तिला लागो आणि खूप छान ती मोठी हो, शिको, सवरो, असं सगळ्यांचा आशीर्वाद. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादाशिवाय काहीच नाही. त्याच्यामुळे प्लीज जसं प्रेम देत आहे त्याच्यापेक्षा जास्त अजून भरभरून प्रेम आणि ब्लेसिंग्स द्या. तर उद्या सकाळी जी आहे ती ॲज युजली शाळेला जाणार आणि नंतर शाळेतून येणार आणि उद्या बघूया जेवणाला लंच काहीतरी मी थोडंसं स्पेशल करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग संध्याकाळी जे आहे केक कटिंग असणार आहे. तर तिचे फ्रेंड्स लोक आहेत, नन्हे मुन्ने बच्चा पार्टी, त्यांना बोलवलं आहे आम्ही लोकांनी. तर उद्या मग सेलिब्रेट करणार. तर चला मग आता झोपूया. रात्र झाली, 12:30 वाजलेले आहेत आणि सकाळी ह्या लोकांना उठायचं. तर आम्ही आता प्रथाचं जे आहे तोंड गोड करणार आहे. केक कटिंग तर उद्या आहे, पण सुरुवात आहे ती गोडाने केली पाहिजे म्हणून रसगुल्ला मी आणलेला. तर थोडंसं आम्ही तिला भरवतो. तर चला भरवा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. टपू भरव. Many many happy returns of the day, darling. Thank you. May God bless you with all happiness. Mama. और ये हमारी बड़ी बिटिया रानी को. हाय, गुड मॉर्निंग अँड दिस इज सेकंड डे मॉर्निंग. अँड माझं शंभू वगैरे करून झालेलं आहे, दिवाबत्ती आणि नाश्ताही करून झालेला आहे. सो आता मी वळते आहे जेवणाकडे. आणि जेवणामध्ये आज बनणार आहे राजमा चावल आणि खीर. टुडे नो भाकरी, नो चपाती, नथिंग. आणि सॅलड बघूया काय असेल फ्रीजमध्ये, तर मी ते बनवलं. तर चला मग. राजमाची रेसिपी मी दाखवणार नाही आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट करून कळवा. मी नक्की त्याच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवेन. आज फक्त मी बर्थडेचंच ब्लॉग हे करते, कुकिंगचं वगैरे काहीच इन्क्लूड केलेलं नाही याच्यामध्ये. ओके, चला लेट्स बिगिन. वन सेकंड. तर इथे माझे राजमा ऑलमोस्ट झालेले आहेत आणि मी हे राजमा जे आहेत एक दिवस अगोदर रात्री भिजवलेले आणि मग नंतर कुकरला फर्स्ट ऑफ ऑल लावलं, भात लावलं, त्याच्यावरतीच कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये राजमा बॉईल करून घेतला आणि मग नॉर्मली 2 ते 3 शिट्या दिले आणि बाकीचं ह्याच्यात शिजून घेतले. तर हे आहे कांदा. प्लीज डोंट माइंड फॉर द शेप, कारण माझ्या प्रथाने कापलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही मस्त मीठ आणि लिंबू कोळून खाणार आहोत. तर इथे माझी खीर पण तयार झालेली आहे आणि प्रथाला मी सांगितलं की वाढदिवसानिमित्त खीर जे बनले ते बाप्पांना पहिला दाखव. आणि माझ्या घरात असा नियम आहे की घरामध्ये कुठलाही गोड पदार्थ कधीही बनू दे किंवा घरामध्ये म्हणजे कुठूनही गोड पदार्थ जर आपण विकत आणलो तर सगळ्यात अगोदर देवाला म्हणजे निवेद दाखवायचं. मग ते सण असो किंवा नसो, पण घरामध्ये गोड आलं तर पहिला बाप्पाला दाखवायचं. तर इथे माझी थाळी सजलेली आहे आणि मस्त यमी यमी राजमा आणि छान गोड गोड खीर आणि राईसनी. तर प्रथाचीच डिमांड होती, तिला राजमा खायचं होतं. त्याच्यामुळे मी विचार केला की चला, ॲक्च्युली मी ऑप्शन दिलेलं तिला 2-3 गोष्टीचं, तर त्याच्यातून तिने राजमा जो आहे तो सिलेक्ट केला. बिकॉज खूप रेअरली आम्ही राजमा जे आहे बनवतो. कधीतरी लाईक 3-4 महिन्यामध्ये पाव किलो राजमा असं घरामध्ये रॅशनमध्ये मी भरते. मग ते संपेपर्यंत आम्ही
2 किंवा 3 वेळा असं बनवून आम्ही लोक खातो. आणि इथे रिव्ह्यू आलेला आहे की खूप छान झालेला आहे आणि माझी मेहनत सफल. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि इथे बघा थोडेसे राजमा जे आहे ते उरलेले आहेत. आणि फक्त राजमाच नाही तर राईस जे आहे ते पण उरलं आहे. तर हे बघा मी आता तुम्हाला दाखवते. 2 लोक जेवू शकतात एवढं राईस उरलेलं आहे. तर बघूया संध्याकाळी कसं काय. केक कटिंग पण आहे आणि बाहेर जर समजा कुठे जायचं ठरलं तर लेट्स सी कसं काय यूज करता येईल. आणि हे राजमा सध्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते आहे. तर ऑलमोस्ट आता संध्याकाळ झालेली आहे आणि प्रथा माझी बघा ट्यूशनला जाणार आहे. तर हे जे आहे ड्रेस हे प्रथाला गिफ्ट आलेलं आहे. थोडंसं मोठं आहे साईजमध्ये पण इट्स ओके. प्रथाने सांगितलं की मम्मा मी हे थोड्या वर्ष ठेवेन आणि नंतर यूज करेन. सो थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. आणि आम्हाला गिफ्ट खूप आवडलेलं आहे. तर इथे माझी तयारी चालू झाली आहे. लगभग संध्याकाळचे 6-6:30 वाजले आहेत. चण्याचं पीठ जे आहे ते मी घोळते आहे आणि लम्स जे आहे ते सगळे लम्स तुटेपर्यंत त्याला छानपैकी ढवळून घेते. आणि मी बनवते आहे बटाटे वडे ॲक्च्युली. तर चण्याचं पीठ जे आहे ते पूर्णपणे मिक्स करून झालं आहे आणि फोडणीला घेतलेलं आहे मी इथे वड्याच्या. बटाटे जे आहेत ते ऑलमोस्ट बॉईल करून थंड करून मी मॅश करून घेतलेले आहेत. आणि हे तुम्ही ठेचा आहे अद्रक लसूण आणि मिरचीचा. आणि बटाटे जे आहेत ते मी असे चंक्स ठेवलेले आहेत, पूर्ण बारीक केलेलं नाही आहे. तर हे बघा इथे बघता बघता माझी भाजी ही तयार झालेली आहे. आता मी हिला थंड करायला ठेवून मग हिचे छोटे छोटेसेच जे आहे बटाटे वड्याचे बॉल्स बनवणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी बटाटे वड्याचे बॉल्स जे आहे ते बनवून घेतलेले आहेत. छोटे मी याच्यासाठी बनवते कारण चिल्ली पिल्ली इन्व्हिटेशन आहे. म्हणजे लहान मुलं जे आहेत छोटे मुलं येणार आहेत तर मोठा एखादा असा वडा जो बनवला आपण तर त्याच्यामध्ये ती लोक खातील, एक खातील, अर्ध सोडतील, अर्ध खातील. तर छोटे बनवले गेले थोडेसे तर त्याच्यामधून 2, 3, 4 जेवढे पाहिजे त्यांना हवे असतील तेवढे ते मागून खाऊ दे. आणि मी समोरून ऑफर पण करेन त्यांना. कसं आहे ना अन्न वाया जायला नको, त्याच्यामुळे माझा हा नेहमीचा प्रयत्न असतो. तर इथे गोळे जे आहेत बटाटे वड्याचे ते करून झालेले आहेत तयार. आणि पीठ तर तुम्ही मगाशी बघितलातच. तर हे सगळं मी रेडी करून ठेवते. कढई वगैरे पण ठेवून दिला आहे गॅसवरती. आणि आज जे होतं ते प्रदोष होतं त्याच्यामुळे मी दोघींना पाठवलं. मी बोली इकडची जी तयारी आहे ती मी बघते, तुम्ही दोघी मंदिरात जा. घरच्या जवळच महादेवांचं देऊळ आहे. तर प्रदोष असल्यामुळे तिचा वाढदिवस पण होता आणि तिला मला मंदिरात घेऊनही जायचं होतं. त्याच्यामुळे मी तपस्याला सांगितलं की तू तिला घेऊन जा आणि सगळं जे समजावून त्यांना सांगितलं की असं असं पूजा करायचं आहे, असं कापूर वगैरे लावायचं आहे, आरती ओवाळायची, हे सगळं मी समजून त्यांना पाठवलेलं. तर माझे बघा इथे वडे जे आहेत ते तळून होत आहेत. आणि बाहेर जे आहे आपले नन्हे मुन्ने मेहमान येऊन बसले आहेत. आणि हे सगळे माझ्या प्रथाचे फ्रेंड्स आहेत. काही नवीन आहेत त्या घरातून, काही जुने आहेत त्या घरातून आणि काही नवीन आहेत या घरातून. आणि इथे मी सगळं टेबलवरती ठेवलं आहे. केक ठेवलेला आहे, ग्लासेस ठेवले आहेत. आणि हे जे प्लेट्स आहेत मी हल्ली नवीनच मागवले आहेत, मला खूप क्यूट लागले. आणि हे मी मागवलेले आहेत मिशोवरून. तर अशा प्रकारे त्याला स्टँडही आहे ठेवायला. आणि बर्थडे प्लेट्स आहेत हे खास करून. तर हे 250च्या रेंजमध्ये 10 प्लेट्स आहेत. आणि क्वालिटी पण ह्याची खूप चांगली आहे. सुकं नाश्ता वगैरेसाठी तुम्ही ह्याला इझिली यूज करू शकता. खूप छान आहेत, खूप मस्त आहेत. तर इथे मी आरतीची तयारी करते आहे. माझ्याकडे आरतीचा ताट आहे जे फिक्सिंगवाला आहे आणि घासून वगैरे मी ठेवलेलं, सुकट ठेवलेलं त्याला. तर हे मी फिक्स करून घेते आहे. आणि
हे जे ताट आहे ते इकडचं नाही आहे आरतीचं, ते आमचं कर्नाटकला माझं जे माहेर आहे गाव तिकडचं आहे, तिकडून आणलेलं आहे. तर खूप प्रिय आहे मला ते. नेहमी मी बर्थडे वगैरे असेल ना तर मी त्याच्यानेच ओवाळते मुलांना आणि बरं वाटतं. म्हणजे आपल्या माहेरच्या गावातून काही वस्तू त्याला एक वेगळंच लगाव असतं. तर चला मग इथे बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. पहिला आपण आरती ओवाळून घेतोय. तर 5 जणी जे आहेत ते आरती ओवाळून घेत आहेत. तर फर्स्ट ऑब्व्हियसली माझा नंबर आणि सेकंड मग नंतर मी प्रतीक्षाला बोलवलं. तर हे जे तुम्ही गिफ्ट बघताय ही चांदीची चेन आहे, जे की मी फोटोमध्ये टाकून देईल. तिच्याकडे लॉकेट आहे चांदीचं आणि इयरिंग्स आहेत. तर चेन नव्हती यूज करायला, त्याच्यामुळे तिला चांदीची चेन हवी होती. जसं की मी तपस्याला घेतली तर प्रथाकडे नव्हती. तर मी विचार केला की चला, आणि आमच्या इथे मोस्ट प्रोबेबली कल्याण, PNG असे स्टेशनला खूप सारे ज्वेलर्स आहे आणि या सगळ्या ज्वेलर्स मी यामुळे प्रिफर करते की नॉर्मल लोकल ज्वेलर्स जे आहेत त्यांचे जे भाव आहेत ते वेगळे असतात आणि ह्या लोकांचे भाव वेगळे असतात आणि कमी असतात. जर तुम्हाला यकीन येत नसेल ना तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करून बघा आणि जे लोकल शॉप्स असतात ना त्यांचा भाव काढून बघा आणि या लोकांचा भाव काढून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रँड. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा राशन भरतो लोकल शॉपमधून तर आपल्याला डिस्काउंट भेटतं का? नाही. पण तेच आपण मॉलमध्ये वगैरे जातो तर एकावर एक फ्री असतं किंवा 10% 20% ऑफ असतं. असंच हे आहे. म्हणून मी मोस्ट प्रोबेबली चांदी वगैरे अजूनपर्यंत सोनं तर कल्याणमधून घेतलेलं नाही आहे. पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर तेही मी घेईन. आता सध्या चांदीवरच भागतं आहे आमचं. तर इथे बघा बर्थडे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. हॅपी बर्थडे डिअर सोनू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर सोनू, हॅपी बर्थडे टू. मम्मीला परत एकदा बरोबर रेकॉर्डिंग नाही केलेलं. टेबल आगे ना थोड़ा. बर्थडे पार्टी झालेली आहे आणि आम्ही परत स्ट्रीट फूड खायला जातो आहे. जसं की आम्ही तपस्याच्या बर्थडेला गेलेलो तसं सेम प्रथाच्या बर्थडेलाही जातो आहे. तर आता वाजले आहेत 9:15. सो लेट्स सी आम्हाला मोमोज भेटणार आहेत की नाही. लास्ट टाईम आम्हाला मोमोज भेटले नाही कारण वेळ झालेला. सो लेट्स सी नाव. चलो. तर आम्ही आलो आहोत मोमोज खायला. फायनली मोमोज भेटले. तर आम्ही आलो आहोत इथे मोमोज खायला आणि फायनली आम्हाला मोमोज भेटले. बिकॉज यावेळी जे आहे ती लवकर आटपलं आणि 9:45ला काहीतरी आम्ही घरातून बाहेर निघालो आणि लास्ट टाइम तपस्याच्या बर्थडेला गेलेलो तर 10:30 वाजून गेलेले आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला भेटले नाही. बट दिस टाइम आम्ही लवकर गेलो त्याच्यामुळे आम्हाला मोमोज जे आहेत ते भेटले आणि फायनली मुलांनी मोमोज खाल्ले. सो कधीतरी वन्स अ वाईल आम्ही लोक प्रेफर करतो हे, बिकॉज आय नो की बाहेरचं खाणं हे चांगलं नसतं आणि कधीतरी इट्स ओके. बर्थडे आहे, एनिवर्सरी आहे, कुछ स्पेशल है तो चल जाता है यार.
आणि खूप छान होते, रिअली खूप छान होते. आम्ही सिम्पली व्हेज असे मोमोज मागवलेले, पण खरंच खूप छान होते अँड आय जस्ट लव्ड इट. आम्हाला खूप आवडले ते. तो आम्ही लोक मोमोज खाऊन आलेलो आहोत आणि नशीब की पाऊस नव्हता. चला घरी भेटूया. पूर्ण काळोख आणि अंधार आहे. सो आता आम्ही प्रथाचे गिफ्ट ओपन करणार आहोत. चला एक एक गिफ्ट द्या. ओके, पहिला गिफ्ट आहे सरगम अँड स्वरा. ओके, चला ओपन करा. हळूहळू ओपन करा आरामशीर. खुशी खुशी दे मम्मा. तुम्ही पाठी हां घे. प्रेमाने प्रेमाने बोला. Oh my God. Thank you स्वरा अँड सरगम. थँक्यू सो मच. अगदी जी युजफुल गोष्ट आहे ती दिल्याबद्दल. गिफ्टची त्याची काय गरज नव्हती, तुमची उपस्थिती हेच आमचं गिफ्ट होतं. तरी थँक्यू सो मच फॉर. मला खूप आवडतं. नेक्स्ट आहे सिया. Oh my God. आता हे माझं झालं, मी कोणाला सांगितलं. पण माझं तर ब्लू कलर आहे. थँक्यू सिया. Thank you सिया for this gift. From आरू. आरोही कोण आहे? आरू ही माझ्या टीचरची पोरी, माझी फ्रेंड. ओ अजून एक आहे. हे बघ, हे मला पहिल्यापासून पाहिजे होतं. असं सेम कंपास प्रिशाकडे आहे. मला एक खूप म्हणजे मला पाहिजे होतं असं एक कंपास. थँक्यू आरोही. मला खूप आवडले हे. सेकंड आहे फ्रॉम अर्णव पाटील. अर्णव दादा. थँक्यू दादा. हे आहे ऋग्वेद पासून, माझ्या टीचरचा फ्रेंड. हळू जरा हळू. चॉकलेट आहे आणि कलर आहे. डेकोरेशन. थँक्यू. मस्त एकदम. पुढे काय कोणाला थँक्यू? ऋग्वेदला आणि त्यांनी दिदीला थँक्यू. हे आराध्य आणि आराध्यापासून आराध्य कारण काकीने स्पेशली फोन केलेला की ते चॉकलेट केलं तुकडा नाही तर ते ओ हा. ओ माय गॉड. मेल्ट झालाय ऑलमोस्ट. ओ वाव. हे नेकलेस मला आरोहीने दिलेला आणि हे काकी म्हणले. थँक्यू. हे माझी फेवरेट चॉकलेट आहे. थँक्यू काकी. सगळ्यांची फेवरेट चॉकलेट आहे. थँक्यू काकी. नेक्स्ट गिफ्ट आहे हा, ही माझी ट्युशनची फ्रेंड आहे. तिचं नाव आहे कृष्णा. थँक्यू कृष्णा. तर थँक्यू फॉर एव्हरीवन. जे लोकांनी आर्टबँड करून फोन केला थँक्यू. आणि जे लोक बड्डेला आले त्या लोकांसाठी थँक्यू. गिफ्टची गरज नव्हती, तुमचे ब्लेसिंगच खूप काफी आहेत. थँक्यू फॉर बड्डे कमिंग. सो मी पण बोलते थँक्यू सो मच फॉर द ब्लेसिंग्स. आणि तुमचं भरभरून जे प्रेम आहे ते असंच कोसळून दे माझ्या बाळावरती, माझ्या फॅमिलीवरती. आणि खरंच खूप थँक्यू सो मच. सगळ्यांना ज्यांनी विशेस पाठवले, ज्यांनी कॉल केला, जे बर्थडेला आले, ज्या लोकांनी गिफ्ट दिले. खरं तर गिफ्टची गरज नाही, जसं प्रथा बोलते तेच मी रिपीट करते परत. पण मला पण बोलूसं वाटतंय मनापासून की खरं तर गिफ्टची गरज नव्हती, तुमची उपस्थिती हेच गिफ्ट होतं. पण तरी गिफ्ट दिलात त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि जे प्रेम आहे सगळ्यांचं, माझ्या फॅमिलीचं, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं, सगळ्यांसाठी परत एकदा थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम नेहमी कायम ठेवा, तुमचे ब्लेसिंग्स असंच नेहमी कायम ठेवा आणि असंच भरभरून प्रेम करत जा माझ्या फॅमिलीला आणि आम्हाला. तर आता बहुत बोलते ना बापरे, खूप नवस वगैरे करून नवसाची आहे भेटलेलं. त्याची ही पण नवसाची आहे. तिचं पण लालबागचा राजाचा नवस होता. आणि सगळे असं बोलतात की लालबागच्या राजाला नवस करतात की मला
मुलगा होऊ दे तर मी पेढे चढवणार किंवा काय. माझं असं नवस होतं की पहिला मला मुलगी पाहिजे आणि मी मग जाऊन मस्तपैकी दर्शन वगैरे करून आलेली. तर तपस्या जी आहे ती पण माझी नवसाची असं नाही आहे. सो अशी आहे माझी प्रथा. आणि चांगली अगदी खाली तिला एवढं मारत असते, हे करत असतं असं वगैरे. आता मला ऍक्च्युली ह्या दोघांना पण माहिती नव्हतं. हे लोक म्हणजे ही कसं 80 वरती झोपली असायची ना, तर तेव्हा जाऊन हे करायची आणि बोलायची देवा प्लीज मला हे कर की मी अजून एकदा असं परेशान नाही करू. आणि असं एवढं मारामारी होतात. पण बघायला गेलं की मारामारीपेक्षा आणखीच आम्ही मजा जास्त करतो. ते तर आहे. आम्ही लोक मजा जास्त करतो, मारामारी कमी. मजा पण नाही, आम्ही लोक मस्ती खूप करतो, ज्यामुळे मम्मी आणि पप्पांना खूप हे होतं आणि बोलता की बस करा केवढे मस्ती करतायत. आम्ही दोघं नाही, आम्ही चौघ आम्ही पुन्हा धूम मचातो. आणि आम्ही जेव्हा एक टीम होतो ना आम्ही तिघं, तेव्हा तर अजूनच धमाल असते. चौघ एक टीम तिघं कोण, मम्मी मी आणि सोनू आणि एक साईडला पप्पा असतात. आम्ही आमचा एक टीम आहे आणि पप्पा एक, तो बिचारा एकटा असतो तिथे, पण तो शाळा एकटा सगळ्यांवरती रावण आहे एक नंबर. तेव्हा पण मम्मी पप्पांचं भांडण होतं तेव्हा हे लोक माझ्या साईड आणि मी येऊन पप्पाला मारत असते, कशाला बोला तू मम्मीला, तुला नाही कळत का असं भांडणाच्या विषयावर मस्ती चालू असते आमचं. आणि मधी मध्ये या तुम्ही पण बोला. आणि मधी मध्ये चला प्रथाबद्दल बोला. प्रथा नाही, सोनू बद्दल काय बोलायचं. सोनू आमची सर्वांची लाडकी आहे, तिघांची पण, पूर्ण फॅमिलीमध्ये. आणि शब्द भेटत नाही म्हणजे जरा भरपूर आहे बोलायसारखं पण सध्या वाटतं शब्द भेटत नाही. पण एक गोष्ट आहे विचारलं की तुझं जे आपुलकेपणा, काळजी घेण्याची जी पद्धत आहे, कामावर आलो तर मग ती पाणी आणून दे, ते बॅग उचलून घे माझी, त्याला हे घे, त्याला ते घे. आपण पण तसंच करते, त्याच्याची पण सवय ठीक आहे. दोघं पण नशीबवान आहे. मी तुम्हाला माझ्या 2 मुली आहेत जे आमच्या दोघांचं पण एवढं काळजी करतात. आता एवढंच विषय आहे की दोघं पण चांगलं शिका, लाईफमध्ये काहीतरी चांगलं करा. आमच्यासाठी काही प्राऊड मुवमेंट असेल तो आम्हाला तुमच्या नावाने ओळखलं पाहिजे. असं नाही बोललं पाहिजे की वो देखो ज्योति की लड़की नितिन, वो देखो प्रथा की माँ जा रही है, वो देखो प्रथा का डैडा जा रहा है, असं बोललं पाहिजे. वो देखो तपस्या की माँ जा रही है, वो देखो तपस्या का डैडा जा रहा है, असं आम्हाला ओळखलं पाहिजे. कळलं? असं काहीतरी करा. चला चला झालं बोलून एवढं. चला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गाईज हा होता आमचा, माझा, सर्वांचा आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला कसा लागला, आवडला असेल आय होप सो. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खूप मेहनत घेते आणि तुमच्याच आशीर्वादाने आणि ब्लेसिंग्समुळे 750चा आकडा पार झालेला आहे माझा. आणि थँक्यू सो मच. अरे क्लॅप करा यार. हे पुरेसं नाही आहे, मला 1 मिलियनच्या वरती पाहिजे. 1 मिलियन फॅमिली येतात गाईज. सबस्क्रिप्शन तर होत आहे पण व्ह्यूज नाही येतात. तर व्हिडिओज जे आहे बघा तुम्ही लोक, असं पळवू नका, असं पळून पळून बघू नका. एक्झॅक्टली काय मी बनवते व्हिडिओ ते लक्ष देऊन बघा, पूर्ण बघा, तेव्हा मला व्ह्यूज येतील. आणि अगर तुम्हाला कुठले असं मस्त चॅलेंजेस वाले व्हिडिओ पाहिजे असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक पण करा. हो, आणि मला शेअर पण करा. सोनूनी सांगितलेलं आहे की आपण चॅलेंजेस वाले व्हिडिओ घेऊया. जसं की चॅलेंज म्हणजे असे एकदम आकडम तिकडम घेऊ नका. खाण्यापिण्याचं चॅलेंज आम्ही करू. नाहीतर मग तुम्ही बोलाल की अशी साडी नेसून दाखव, असं करतो, तसलं काही मी करणार नाही आहे. खाण्यापिण्याचे जे चॅलेंजेस आहेत ते आम्ही लोक करणार की कोण किती खाता येत चला बघूया लेट्स बिगिन. किंवा कलरचे कलरफुल असतात, जसं की आज पूर्ण दिवस रेड कलरचं हे करायचं, असे काही चॅलेंजेस जर तुम्हाला बघायचे असेल ब्लॉग्स मध्ये तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्की त्यावरती ब्लॉग करू. तर चला मग
प्लीज कमेंट करा, आम्हाला पण खूप मजा येते व्हिडिओ बनवण्यात. ओके, आणि चांगले चांगले कमेंट करा. ओके, तसे चांगलेच येतात कमेंट मला सांगतात. तर चला मग, रात्र झालेली आहे, आता आम्ही जोजो करायला जाणार आहे आणि यांची सकाळी ॲज युजल शाळा आहे. उद्या वैभवलक्ष्मीचा उपवास आहे, उद्या फ्रायडे, आज गुरुवार. तर चला मग, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लिव्ह हॅपी, बाय बाय. हे ते चेन आहे जे प्रथाला गिफ्ट दिलंय, आणि ऑलमोस्ट त्याचं वॉलेट, बॅग हे सगळं एवढं छान आणि खूप अट्रॅक्टिव्ह होतं. पाकिट बघून कोण पण बोलेल की किती छान आहे आणि युजेबल आहे. आणि हा आहे बिल, तुम्ही याच्यावरती रेट आणि ग्रॅम्स बघू शकता.